मरण्याच्या काही क्षण आधी काय बोलते व्यक्ती. आयसीयू मधील नर्सनं सांगितली हृदयस्पर्शी कहाणी. रात्रीचे 2 वाजलेले. आयसीयूच्या काचेच्या दरवाजा आड मंद प्रकाश, मशीनचे बीप बीप आवाज आणि जीवन मृत्यूच्या सीमारेषेवर उभे असलेले रुग्ण. तिथं काम करणारी 29 वर्षाची नर्स कस्टी रॉबर्ट्स. 4 वर्षात शेकडो रुग्णांचे शेवटचे क्षण तिनं जवळून पाहिले आणि तिला एक गोष्ट वारंवार जाणवली. ती सांगते, मरणाच्या काही क्षण आधी जवळजवळ प्रत्येक रुग्ण काही ठराविक शब्द बोलतो. अनेकदा रुग्णांचे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, हृदयाचे ठोके स्थिर असतात, पण अचानक तो शांत होतो आणि हळू आवाजात बोलतो, मला माहिती आहे, मी आता जातोय. हे ऐकून सुरुवातीला नर्सेसना वाटायचं भीती असेल, पण जेव्हा हेच वाक्य वेगवेगळ्या रुग्णांकडून पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागलं तेव्हा त्यांना जाणवलं, इथं काहीतरी वेगळं घडतंय. काही रुग्ण म्हणतात, माझ्या कुटुंबाला सांगा, मी त्यांना खूप प्रेम करतो. काही म्हणतात, मला बरं वाटत नाही आहे, आणि काही जण छताकडे बघत म्हणतात, कुणीतरी मला बोलवते. यानंतर काही मिनिटातच सगळं शांत होतं. कस्टी या अवस्थेला ट्रान्झिशन म्हणते, एका प्रवासातून दुसऱ्या प्रवासाकडे जाण्याचा क्षण. वैद्यकीय विज्ञान अजून याचं पूर्ण उत्तर देऊ शकलेलं नाही, पण आयसीयूमध्ये काम करणाऱ्यांना हा अनुभव वारंवार दिसतो. कस्टीचा एकच संदेश आहे, शेवटच्या क्षणी लोक संपत्ती किंवा यशाबद्दल बोलत नाहीत, ते फक्त प्रेमाबद्दल बोलतात. त्यामुळे आजच आपल्या प्रियजनांना सांगा, मी तुमच्यावर प्रेम करतो, कारण उद्या कधीच माहीत नसतं.